जय सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज मी बनवणार आहे मस्तपैकी असा अख्खा मसूरची आमटी. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि हा अख्खा मसूर भिजत न घालता मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर इथे कुकरमध्ये मी पाणी घातलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर अख्खा मसूर आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये इथे 4 शिट्या पाडून घ्यायच्या आहेत. तर बघा, 4 शिट्यामध्ये अख्खा मसूर जो आहे तो एकदम मस्त असा शिजला गेला आहे. आता आपण मसाला करून घेऊया. तर इथे कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण आणि कढीपत्त्याचे 4-5 पानं घेतलेले आहेत. तर मी इथे खोबरं घातलेलं नाही, तुम्ही खोबरं घातले तरी चालेल. आणि मी इथे हे जे वाटण आहे ते असं थोडं भाजून घेणार आहे आणि मग इथं मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. तर आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तो मी आता घातलेला आहे. आता तो कांदा आणि कढीपत्त्याची 4-5 पाने असे घातलेले आहे. तर इथे मी एक बारीक छोटा टॅमॅटो तो सुद्धा घातलेला आहे. आता आपण कांदा, टॅमॅटो सर्व असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला इथे वाटण घालून घ्यायचं आहे. तर वाटणात देखील मी ते कांदा, टॅमॅटोचा वापर केलेला आहे. तर इथे थोडा असं मी कांदा आणि टॅमॅटो घातलेला आहे. आता इथे आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर इथे 2 प्रकारचे लाल मसाले, गरम मसाला, हळद आणि धना पावडर घेतलेला आहे. आता हे मसाले आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाले चांगले परतून घेतल्यानंतर लगेच आपल्याला इथे हे अख्खा मसूर घालायचा आहे. शिजलेला अख्खा मसूर हा आपल्याला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मसाला त्यातला असं मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे मी पाणी घातलेलं आहे. तर पाणी आपल्याला आपल्या आवडीने अंदाजाने घालायचं आहे. तर इथे मी 1-1.5 ग्लास असं पाणी घातलेलं आहे. आता इथे चवीनुसार मीठ घालून मस्त ही असं आमटी अशी हलवून घेतलेली आहे. आता आमटीला थोडी उकळ आली का आपण लगेचच कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ही आमटी चांगली अशी खळखळ उकळू द्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता, ही खडा मसूर, आमच्याकडे खडा मसूर म्हणतात आणि अख्खा मसूर देखील म्हणतात. तर ही हॉटेलपेक्षा ही खूपच टेस्टी लागते जर या पद्धतीने तुम्ही बनवाल तर. तुम्ही पाहू शकता, इथे खळखळ अशी उकळी आलेली आहे आणि आपली आता ही आमटी तयार झालेली आहे. तर मंडळी, त्याबरोबर मी चपाती, भात, मस्त असा कांदासुद्धा घेतलेला आहे. तर चला आता इथे आपण आमटी घालून घेऊया. आता ही आमटी कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला तर मंडळी, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.